मित्रांनो, शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कोल्ड वॉर चालू आहे. कोल्ड वॉर कसा की शिवसेनेची ताकद ज्या ठाण्यामध्ये आहे, त्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक, म्हणजे एकनाथ शिंदे यांचे नाही तर एकनाथ शिंदे यांचे गुरु धर्मवीर आनंदीगे साहेब यांचे सुद्धा विरोधक असणारे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्याची जबाबदारी जी आहे ही भारतीय जनता पार्टीने दिली. आणि एक गणेश नाईक हे ठाण्यामध्ये या दरबार भरवत आहेत, जनता दरबार भरवत आहेत. आणि ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा की ठाण्यामध्ये ना आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस ठाण्यामध्ये शिवसेनेने स्वतःच्या जीवावरती वन साईड ठाण्यामध्ये त्यांनी त्यांचा महापौर बसवला होता. पण आता परिस्थिती अशी आहे की शिवसेनेची 2 फाड झालेत, पण त्यामध्ये ठाण्यामधली ताकद ही एकनाथ शिंदे यांची आहे. ही आपण विधानसभेला बघितली, त्याआधी लोकसभेला सुद्धा बघितली की लोकसभेच्या दोन्ही जागा कल्याण आणि ठाण्याच्या ही दोन्ही जागा ज्या आहेत एकनाथ शिंदे यांनी निवडून आणल्या होत्या. पण आता विषय असं झाला आहे की ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपली पाय पसरायला बघते. याच्यासाठी भाजप, शिवसेना, UBT बरोबर सुद्धा ठाण्यामध्ये अंतर्गत काहीतरी हात मिळू शकते शिवसेना UBT बरोबर सुद्धा. कारण एकनाथ शिंदे यांना आवाक्यात आणण्यासाठी ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत होणं हे भाजपला खूप क्रमप्राप्त वाटते. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते ठाण्याला भेटी देतात आणि खास करून रवींद्र चव्हाण आणि जे संजय केळकर जे आमदार आहेत ठाण्यामध्ये, यांना ताकद देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी केलं आहे. यांना ताकद देणं म्हणजे शिवसेनेला शेव देणं. कारण ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जर अपोनेंट कोण आहे, भाजपचा जर सगळ्यात मोठा जर स्पर्धक ठाण्यामध्ये कोण असेल तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना. ना ठाण्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे, ना ठाण्यामध्ये काँग्रेस पार्टीची ताकद आहे. ठाण्यामध्ये ताकद आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. ही भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गणेश नाईक यांच्याकडे थेट या ठाण्याची जबाबदारी दिली. आणि हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्याकडं जास्तीत जास्त नेत्यांचा प्रवेश करून घेत आहेत. यामध्ये उदाहरणं द्यायचं झालं तर कालचा जो रवींद्र धनगेकर यांचा जो प्रवेश झालेला आहे हा शिवसेनेमध्ये, हा रवींद्र धनगेकर यांचा जो शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे तो पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून खास करून सुरेश कलमाडी यांच्या जाण्यानंतर जी काँग्रेसमधला जो गॅप आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. भाजपने पुण्यामध्ये आपला महापौर बसवला. भाजपचा खासदार आज जवळपास मला वाटतं 3री टर्म आहे भाजपचा खासदार पुण्यामधून निवडून आला आहे. जवळपास 1 लाखाच्या पेक्षा जास्त फरकाने भाजपचे आमदार पुणे शहरामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी भाजपच्या पुण्यामध्ये आहेत. आणि यालाच एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे यांच्याकडं पुण्यामध्ये एक चांगला नेता नव्हता, म्हणजे त्याचा एक फेस असेल. आणि रवींद्र धनगेकर यांच्या रूपाने त्यांना तो भेटला आहे. आणि भारतीय जनता पार्टीला टॅकल करण्यासाठी हा रवींद्र धनगेकर यांचा प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये झाला. दुसरीकडं संभाजीनगरमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की संभाजीनगरमध्ये सुद्धा या 2 पक्षांमध्ये लढाई आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ती लढाई दिसणार, कारण संभाजीनगरमध्ये 3 महत्त्वाचे पक्ष आहेत. एक म्हणजे भाजप, दुसरा म्हणजे शिवसेना, तिसरा म्हणजे MIM. आणि संभाजीनगरमध्ये तुम्हाला आठवत असेल की लोकसभेची जागासुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्याकडे मागत होती, पण एकनाथ शिंदे यांनी ती जागा त्यांना दिली नाही. आणि अख्ख्या मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरची जागा संदीपान भुमरे यांच्या रूपाने ते निवडून आणली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले जवळपास 6 आमदार या संभाजीनगरमधून निवडून आले होते. आणि संभाजीनगरचं पालकमंत्री पदसुद्धा शिवसेनेने आपल्याकडे घेतलं. आणि संभाजीनगरमध्ये सुद्धा जसं ठाण्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे तसाच संभाजीनगरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होतोय. हे प्रवेश होतात महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन. आणि भारतीय जनता पार्टी जी संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पण एक मोठा अपोनंट शिवसेनेसमोर आहे, या भाजपला टॅकल करण्यासाठी हे प्रवेश आहे. म्हणजे वरवर जरी एकत्र असले, सरकारमध्ये जरी एकत्र असले तरी ग्राउंड लेवलवरती मित्रांनो या 2 पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. हे आपण ठाण्यात बघितलं, त्यानंतर संभाजीनगरमध्ये बघितलं आणि आता काल परवा पुण्यात. आता ह्यानंतर विषय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐन प्रकारे भारतीय जनता पार्टीला सत्तेवरती मुंबईच्या यायचे. याचं कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही आपल्या देशातली सर्वात धनी महानगरपालिका आहे. म्हणजे केरळ राज्यापेक्षाही जास्त बजेट या एकट्या मुंबई महानगरपालिकेचं आहे. आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टी जोरदार प्रयत्न करते. दुसरीकडं एकनाथ शिंदे यांना सुद्धा आपल्या शिवसेनेवरती दावा जर पक्का करायचा असेल तर त्यांना मुंबईमध्ये आपली ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे. मुंबईमध्ये ठाण्यामध्ये त्या दृष्टीने ते प्रयत्नसुद्धा करतायत. वरवर जरी हे सर्व एकत्र असले पण आतमध्ये या सर्व पक्षांमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, या 3 पक्षांमध्ये मित्रांनो स्थानिक लेवलवरती कोल्ड वॉर सुरू आहे.